नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महिला आणि बाल विकास विभाग, महाराष्ट्र अंतर्गत राज्य बाल हक्क संरक्षण आयोग इथे काही पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे। यासाठी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत। संबंधित विभागानं अधिकृत भरती ही जाहीर प्रसिद्ध केली असून इच्छुकांनी संपूर्ण जाहिरात ही काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा। तर मग चला जाणून घेऊयात की कशासाठी ही भरती होणार आहे। यामध्ये सरकारी नोकरीची ही संधी आहे, परंतु ती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे। महिला आणि बाल विकास विभाग पुणे इथे ही भरती होणार आहे। यामध्ये एकूण पदं ही 7 असणार आहेत। यामध्ये 1 अध्यक्ष आणि 6 सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। कंत्राटी कालावधी हा 3 वर्षांचा राहील। यामध्ये अध्यक्ष पदासाठी जी पात्रता आहे ती किमान पदवीधर असावी आणि अनुभव म्हटल्यास बाल कल्याण आणि विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेली प्रतिष्ठित व्यक्ती असावी। यानंतर या व्यक्तीला 2 वेळा या पदावरती नियुक्त केलं गेलं असल्यास ती पुन्हा या पदासाठी पात्र ठरणार नाही, हेही लक्षात ठेवा। त्यानंतर सदस्य पात्रता ही किमान पदवीधर असावी। याची 6 पदं आहेत। यामध्ये 2 महिलांना संधी देण्यात येणार आहे। यामध्ये पूर्णपणे ऑफलाईन आणि अर्जानेच हा तुम्हाला अर्ज भरून पाठवायचा आहे पोस्टानं। यामध्ये तुम्हाला पत्ता खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि शिवाय इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये देखील तो पत्ता तुम्हाला दिसतोय। तर त्यावरती तुम्ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आतमध्ये म्हणजेच 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज पाठवणं हे बंधनकारक आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2025 आहे। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अधिकृत वेबसाईट दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून देखील तुम्ही तिथे जी जाहिरात आहे तर ती जाहिरात तुम्ही पाहू शकता। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।